भेंडीची भाजी करूया. त्याला आपण ना वाटप लावणार आहोत. तर अशी भेंडीची भाजी, त्याच्यासाठी भेंडी घेतली, बारीक कट करून घेतली. ह्या भेंडीच्या भाजीसाठी आपण जी भेंडी आहे ती डीप फ्राय पण करू शकतो. पण आपल्याला तेलाचा जास्त वापर करायचा नसेल तर ही भेंडी आपण ही तव्यावरती अशी भाजून घेऊ शकतो. तर त्यानुसार मी हे भाजून घेतले. आता जे वाटण लागणार आहे त्याच्यासाठी कोथिंबीर, खोबरं, हिरवी मिरची, अद्रक घेते थोडंसं आणि हा पुदिना. तर हे सगळं वाटण करून घ्यायचं. तेल घेते फोडणीसाठी, मोहरी, लसूण आणि हिरवी मिरची, कांदा थोडं फ्राय करून घ्यायचं. हे जे आपण वाटण केलं आहे ते घालते. ह्याच्यामध्ये जे पुदिना घातला आहे ना त्यामुळे ह्या भाजीला खरंच खूप वेगळी अशी टेस्ट लागते. आता हळद, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घातली. ही भाजलेली भेंडी घालायची आणि थोडं परतून घ्यायचं चांगलं मसाल्यामध्येच. मीठ घालते. ह्या भाजीसाठी आपण झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवलं तर अजून ती पाणी सुटतं आणि चिकट बनते. टोमॅटो घातला आहे आणि ही भाजी लगेच आपली तयार होते. पण ही भाजी छान लागते. आपण नेहमीचं जसं बनवतो ना त्याच्यापेक्षा वेगळी, जसं की आपण बाहेर खातो तशी भाजी लागते.